नमस्कार, मी नीलम स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। तर थंबनेलवरती पाहिल्याप्रमाणे तुम्हाला आजचा विषय समजलाच असेल। तर आजच्या विषयामध्ये मी तुम्हाला महिलांनी घरगुती मध्ये कसं रेडी व्हायचं, म्हणजे रोजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कसं होतं महिलांचं, की रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये रोजचं रुटीन चालूच राहतं। ते काय रोजचं चालूच राहणार। मग त्यामध्ये काय होतं की सकाळचा मुलांचा टिफिन असतो, आवरायचं असतं, सासू-सासऱ्यांचं करायचं असतं, स्वतःचं थोडंसं आवरायचं असतं। त्या सगळ्या गडबडीत काय होतं की त्यांचा मेकअप राहतो किंवा त्यांचं मेकअप म्हणजे असं तुम्ही डायरेक्ट शब्दाकडे जाऊ नका, पण कसं होतं की त्यांचं जी प्रेझेंटेबल लुक असावा तो राहतो आणि त्या अशा विस्कटलेले केस घेऊन कुठेतरी साडी खोचली, त्या घाई गडबडीमध्ये केस सगळे वरती टांगलेत आणि अशाच कंडिशनमध्ये त्या किचनमध्ये जातात आणि काम करतात। तर तसं न करता आपण आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी, आपलं माइंड फ्रेश व्हावं म्हणून आपण आपल्यासाठी फक्त मिनिमम 5 मिनिटं वेळ देऊन अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये कसा प्रेझेंटेबल लुक करायचा, अगदी कमी वेळात कसं आवरायचं, तुम्हाला तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। हे बघा, तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही घरातल्या लक्ष्मीने जर छान आवरलं ना तरच बाहेरची लक्ष्मी घरात येते आणि त्याच घरात लक्ष्मी थांबते। त्याच्यामुळे घरातल्या लक्ष्मीचं प्रेझेंटेबल राहणं आणि प्रेझेंटेबल दिसणं, खुश राहणं, हॅप्पी राहणं, व्यवस्थित असणं हे देखील आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या हॅप्पी मूडसाठी, आपल्या हॅप्पी मूडसाठी खूप चांगलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये होणारा मेकअप दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, व्हिडिओ स्किप करू नका। अगदी थोडंसं प्रोडक्ट आणि इझिली होणारा असा हा मेकअप आहे। तर या ठिकाणी चेहरा मी पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे। तुम्ही फेस वॉश वगैरे यूज करू शकता। फर्स्ट काही मेकअप वगैरे असेल तर तो रिमूव्ह करू शकता। त्यानंतर आपण या ठिकाणी मी मिस क्लेअरचे हे फाउंडेशन घेतलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही बीबी क्रीम देखील यूज करू शकता। त्याचा मीडियम शेड टोन तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी मिस क्लेअरचा हा मीडियम टोनच आहे आणि तो मी आता सगळीकडे चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे। अगदी थोडासा घेतला होता, थोडासा ड्रॉप या ठिकाणी घेतला होता आणि सगळीकडे मी तो मिस क्लेअर एकसारखा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतला की त्यानंतर मी डायरेक्ट त्यावरती ब्ल्यू हेवनची कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे। सगळीकडे ती आपण लावायची, डॅब डॅब करत आपण ती सगळीकडे ऑल चेहऱ्याला लावून घ्यायची आहे ब्ल्यू हेवनची कॉम्पॅक्ट पावडर। म्हणजे काय होतं की तो सगळा बेस लॉक केला जातो। सगळीकडे व्यवस्थित झाली की आपण या ठिकाणी काजळ लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी हे खूप जास्त डार्क काजळ आहे बघा, आणि तुम्हाला जर डार्क हवं असेल तर तुम्ही डार्क लावू शकता। तुम्हाला मीडियम असं दोन्ही डोळ्यांना छान असं लावून घ्यायचं आहे आपण काजळ। तर आयब्रो पेन्सिल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती फिरवू शकता, मी स्किप केलेली आहे। आणि या ठिकाणी मी हे लिपस्टिक घेतलेली आहे हुडाची, अगदी 2 ड्रॉप मी ओठांवरती घेतले आणि बोटाने ही सगळीकडे स्प्रेड करायची। ही डार्क लिपस्टिक आहे, तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही फेंट, आता मला डार्क शेड आवडतो म्हणून मी डार्क वापरला आहे। तुम्ही न्यूड लिपस्टिक, अगदी नॉर्मल लिपस्टिक किंवा लिप बाम सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी त्याच लिपस्टिकचा थोडासा ड्रॉप घेतलेला आहे आणि तो माझ्या चिक्स वरती मी लावत आहे, जेणेकरून ते सेम म्हणजे ब्लशरचा इफेक्ट देतं आणि आपलं काम लगेच होऊन जातं, वेळ सुद्धा एक्स्ट्रा द्यावा लागत नाही। आता हे ते झालं की आपण लगेच पटकन हेअरस्टाईल एक बघणार आहोत। सगळ्या केसांमधला आपण गुंता काढला की एक एक केसांची बट आपण अशी पाठीमागे घ्यायची आहे आणि त्याने काय होतं, आपला थोडासा बाउन्स क्रिएट होतो केसांमध्ये, एकदम पण केस चपटे वाटत नाहीत। आणि सगळे केस असे पाठीमागे आपण घेतले की त्याला आपण पाठीमागे क्लच लावून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं की ते केस हातातून निसटत नाहीत किंवा सरकत नाही, डायरेक्ट क्लच लावून घ्यायचा। केसांचा छान बाउन्स झाला, इझी 2 मिनिटाची हेअरस्टाईल आहे। हेअरस्टाईल हे फक्त नावाला, तुम्ही मी हेअर्स कसे सेट करते ना ते व्हिडिओमध्ये बघा, काहीच वेळ लागत नाही असे हेअर सेट करायला। त्या ठिकाणी क्लच लावला की आपण हेअर्स असे मोकळे पण सोडू शकतो किंवा आपल्याला जर हवा असेल तर आपण असं खाली पण काही हेअरस्टाईल पोनी वगैरे घालू शकतो किंवा आपण वेणी असं काही घालू शकतो। पण मी या ठिकाणी हेअर्स मोकळे सोडणार नाही, कारण सकाळचं थोडंसं आवरायचं म्हटल्यावरती सारखे केस मध्ये येतात, त्याच्यामुळे मी आता या ठिकाणी डायरेक्ट ह्याची पोनी घालणार आहे। तर या ठिकाणी हा जो माझा प्रेझेंटेबल मेकअप लुक झालेला आहे, तर या लुकनी फक्त हाऊसवाईफ मध्ये घरीच नाही तर आपण बाहेर जाण्यासाठी सुद्धा असं रेडी होऊ शकतो, अगदी कमी साहित्यामध्ये, कमी गोष्टींमध्ये, खूप साऱ्या म्हणजे टिप्स वापरून। आपण या ठिकाणी जी लिपस्टिक लावलेली आहे ही जर तुम्हाला न्यूड सुद्धा यूज करू शकता आणि तुम्हाला जसा मेकअप लुक हवाय तसा तुम्ही मेकअप लुक क्रिएट करू शकता।